अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। भाजपाकडून श्रीजया चव्हाणांना विधानसभेचं तिकीट मिळणार आहे। नांदेड भोकर मतदारसंघात नांदेडच्या भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाणांना उमेदवारी मिळणार आहे। तर अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत। भाजपाकडून श्रीजया चव्हाणांना विधानसभेचं तिकीट मिळतंय। नांदेडच्या भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाणांना उमेदवारी दिली जाते। तर अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। भाजपाकडून श्रीजया चव्हाणांना विधानसभेचं तिकीट दिलं जात आहे। नांदेडच्या भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाणांना उमेदवारी दिली जाते। अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत। भाजपाकडून श्रीजया चव्हाणांना विधानसभेचं तिकीट दिलं जात आहे। नांदेडच्या भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली जाते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता राजकारणामध्ये आपल्याला हालचाली होताना बघायला मिळत आहेत। नांदेडच्या भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली जाते। अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जात आहे। भाजपाकडून श्रीजया चव्हाण यांना विधानसभेचं तिकीट दिलं जात आहे। आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। भाजपाकडून श्रीजया चव्हाणांना विधानसभेचं तिकीट दिलं जात आहे, काय माहिती समोर येते? नक्कीच भाजपकडून चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यामुळे नांदेड भोकर मतदारसंघाची जागा आता कोण लढवणार असा प्रश्न निर्माण झाला होता। दरम्यान श्रीजया चव्हाण यांचं आता भाजपकडून नाव चर्चेलं जात आहे। श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे, कारण भोकर मतदारसंघ हा पारंपरिक शंकरराव चव्हाण नंतर अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ राहिलेला आहे। त्यामुळे हा मतदारसंघामध्ये कोण कोणाला उमेदवारी मिळणार त्याची चर्चा आता नांदेड जिल्ह्यामध्ये रंगली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच श्रीजया चव्हाणांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जात आहे। नक्कीच अजिंक्य, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपाकडून श्रीजया चव्हाणांना विधानसभेचं तिकीट दिलं जात आहे।